थायरॉइड आहे म्हणजे खूप मोठा आजार आहे, नाही. तुम्ही तुमचा हा थायरॉइड पूर्णपणे कमी करू शकता. नमस्कार. तर तुम्हाला पण थायरॉइड आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुमचं वजन काही कमी होत नाहीये, थायरॉइडचा त्रास काही कमी होत नाहीये, तर मग हा आजचा व्हिडिओ ना तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. अजिबात कुठलीही गोष्ट तुम्हाला इथे चुकवायची नाहीये. मी तुम्हाला नाही ते अतिशय सोपा, एकदम साधा सोपा डाएट प्लॅन सांगणार आहे की तुम्ही तो घरच्या घरी फॉलो करू शकणार आहात. तर या डाएट प्लॅन मध्ये ना तुम्हाला इथे कुठेही उपाशी राहायचं नाहीये, कमी खायचं नाहीये, तर तुम्हाला योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी काय खायचं आहे हे सांगणार आहे. आणि सुरुवातीला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर तुम्हाला थायरॉइडची गोळी आहे, त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेली आहे ती तुम्हाला नियमितपणे न चुकता घ्यायची आहे. कारण तुम्ही औषध बंद करून नुसता डाएट करताय आणि तुम्हाला असं वाटतं की मला काहीतरी याच्यात फरक दिसेल, तर असं काहीही होणार नाहीये. तुमची गोळी तुम्हाला अजिबात चुकवायची नाहीये. आणि मला नक्की कमेंट्स करा, तुम्हाला सुद्धा थायरॉइडचा खूप जास्त प्रमाणात त्रास आहे का, किंवा तुमचं वजन किती किलो आहे, कुठून हा व्हिडिओ पाहता हे कमेंट करायला विसरू नका. तर चला, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय करायचं आहे सगळं सांगणार आहे. आणि चॅनलवरती एक्सरसाइज सुद्धा अपलोड केलेले आहे, त्या सुद्धा तुम्हाला नियमित फॉलो करायच्या आहेत. तर सकाळी उठल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, तर सकाळी उठल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला 1-2 ग्लास किंवा 1 ग्लास तुम्हाला साधं नॉर्मल पाणी प्यायचं आहे. त्यानंतर जी तुमची गोळी असते ती तुम्हाला गोळी घ्यायची आहे. आणि त्यानंतर बरोबर अर्ध्या तासानंतर किंवा 30 किंवा 60 मिनिटानंतर ना तुम्ही नाश्ता करू शकता गोळी खाल्ल्यानंतर. तर नाश्ता तुम्हाला अजिबात इथे स्किप करायचा नाहीये, नाश्ता तुम्हाला करायचाच आहे. सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे सकाळी तुम्ही काय खाऊ शकता, एकदम हेल्दी ऑप्शन सांगणार आहे. यामधून तुम्हाला प्रोटीन सुद्धा मिळणार आहे, वजन तुमचं मेंटेन, म्हणजे तुम्ही वजन सुद्धा तुमचं वाढणार नाहीये. उलट तुम्ही हा नाश्ता तुमच्या डेली दैनंदिन याच्यामध्ये ठेवला ना, तर तुम्हाला तुमचं वजन कमी होताना सुद्धा दिसणार आहे. तर बघा काय करायचं आहे माहिती आहे, सकाळी तुम्हाला मूग डाळीचा डोसा बनवायचा आहे. त्याच्यासोबत चटणी, जी कुठली पुदिनाची बनवा, कोथिंबीरची बनवा, ही चटणी तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला या डाळीमधून प्रोटीनसुद्धा मिळणार आहे. कांदा टमॅटो टाका, पनीर आवडत असेल तर वरून पनीर टाकलं तरी चालेल. खूप छान मस्त लागतो हा डोसा, करून पहा. आता हा झाला पहिला ऑप्शन. आता जर डोसा खात नसाल तर तुम्ही ओट्स खाऊ शकता, ओट्स खा. ओट्स बघा काय करायचं माहिती आहे, ओट्स तुम्हाला थोडेसे गरम पाण्यामध्ये अर्धा वाटी ओट्स मिक्स करायचे आहेत गरम पाण्यामध्ये, ते तुम्ही दहीसोबत खाऊ शकता. खूप छान नाश्ता आहे, पोटसुद्धा भरले राहतं यामुळे. किंवा तुम्ही थालीपीठसुद्धा बनवू शकता, थालीपीठ बनवा, त्याच्यामध्ये थोडंसं पनीर टाका किसून. बघा याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीनसुद्धा मिळणार आहे, पोटसुद्धा भरलं राहणार आहे आणि हेल्दी नाश्ता होणार आहे. फक्त तेल लावताना तव्याला थोडंसंच लावायचं आहे आणि दहीसोबत तुम्हाला थालीपीठ तुम्ही खाऊ शकता. 1 किंवा 2 थालीपीठ तुम्ही नॉर्मल छोट्या साईजचे नक्की खाऊ शकता. भाज्यांचा वापर जास्त करा आणि दहीसोबत तुम्ही किंवा चटणीसोबत हे थालीपीठ तुम्ही खाऊ शकता. आता चौथा ऑप्शन काय असणार आहे, जर तुम्ही पोहे उपमा हे सगळं खात असाल किंवा इडली चटणी हे सगळं खात असाल तर तुम्ही खाऊ शकता. पण पोहे उपमा हे बनवत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला भाज्यांचा वापर करायचा आहे. आणि प्रोटीन तुम्हाला एक गोष्ट ठेवायची आहे तुमच्या प्लेटमध्ये, अंडी ठेवा उकडलेलं, 1 अंडं खात असाल तर, किंवा तुम्ही स्प्राऊटसुद्धा उकडलेले कडधान्य थोडेसे तुम्ही प्रमाणात खाऊ शकता. किंवा पोह्यांमध्ये तुम्ही थोडेसे शेंगदाणे चणे हे मिक्स करू शकता. आता समजा इडली खात असाल तर तुम्हाला इडल्यासुद्धा जास्त प्रमाणात खायच्या नाही आहेत, 3 इडली तुम्ही खाऊ शकता. त्यासोबत नारळाची चटणी ही तुम्हाला थोड्या प्रमाणात घ्यायची आहे, थोडं सांबार घ्या, चालेल. हा नाश्ता सुद्धा तुम्हाला चालू शकतो. व अगदीच काहीतरी खूप घाई गडबडीत आहात, वेळ नाही आहे नाश्ता करायला, तर तुम्ही 2 उकडलेली अंडी सुद्धा खाऊ शकता. आणि जर तुम्हाला चहा प्यायची सवय आहे, तुम्ही चहाशिवाय राहू शकत नसाल, तर सांगते तुम्ही कमी साखर घातलेला चहा थोड्या प्रमाणात, चहाची खूप जास्त सवय आहे त्यांच्यासाठी सांगते, थोड्या प्रमाणात तुम्ही चहा घेऊ शकता. साखरेचा वापर जेवढा जमेल तेवढा कमी प्रमाणात करायचा आहे. असं तुम्ही 2 वेळेला चहा घेऊ शकता. जर एकाच वेळेला घेत असाल तर खूपच छान. किंवा जर तुम्हाला दूध प्यायची सवय असेल तर तुम्ही 1 छोटा कप दूधसुद्धा घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. आता नाश्ता झाला ना की बरोबर तुम्हाला 1-2 तासानंतर कोणतंही एक फळ खायचं आहे. जे सीझनवालं फळ असेल ते तुम्ही खाऊ शकता. त्यामध्ये तुम्ही आता पेरू आहे, सफरचंद आहे, संत्री आहे, पपई आहे, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे, जे तुम्हाला इझिली मिळते मार्केटमध्ये, ते कुठलंही फळ तुम्ही खाऊ शकता. किंवा हेच फळ वगैरे नसेल तर काय करायचं आहे, ह्या एका मुठीमध्ये बसतील एवढे चणे खाऊ शकता. भाजलेले चणे येतात किंवा उकडलेले चणे खाल्ले तरीही चालेल, किंवा तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा खाऊ शकता. फक्त एक लक्ष ठेवायचं आहे, प्रमाण कमी ठेवायचं आहे. आवडतंय म्हणून जास्त प्रमाण आपल्याला खायचं नाही आहे, कमी प्रमाणात खा. सगळ्या गोष्टी ज्या खाताय ना त्या कमी प्रमाणात खायच्या आहेत.
हे बघा, मी फक्त तुम्हाला सगळं ऑप्शन सांगणार आहे. तुम्हाला जे याच्यामधलं आवडत असेल तेच खायचं आहे. मी सांगते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खायला जाऊ नका. आवडत नाहीत आणि तुम्ही उगाचच खाताय तर तुमच्या शरीराला त्रास होणार आहे. जो पदार्थ तुम्हाला आवडत नाही, तुमच्या शरीराला सूट होत नाही, तो तुम्हाला खायचा नाही आहे. जे आवडतंय ते खा. फक्त प्रमाण सांगते, ऑप्शनल सांगते काय खायचं आहे ते. आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला पूर्ण वाटी किंवा एक छोटी प्लेट येते तेवढं तुम्हाला सॅलड घ्यायचं आहे. काकडी, गाजर, बीट, टमॅटो जे आवडत असेल ते घ्या त्या प्लेटमध्ये सुरुवातीला. आणि त्यानंतर तुम्हाला जर चपाती खात असाल तर 2 छोट्या साईजच्या चपात्या आणि त्यासोबत 1 वाटी भाजी किंवा डाळ असेल तर 1 वाटी डाळ आणि दही, अर्धा वाटी दही ठेवा किंवा 1 ग्लास ताक ठेवलात तरीही चालेल. आणि जर समजा तुम्ही भाकरी खात असाल तर 1 भाकरी आणि जसं सगळं सांगितलंय तसं सेम. किंवा जर भाकरी चपाती खात नसाल, भात खाताय तर फक्त 1 वाटीच तुम्हाला भात खायचा आहे. बघा, सगळं पोटभर खा पण अति खाऊ नका. याच्यामुळेच खरं तर वजन वाढत असतं आणि हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला चालू होत असतात. आता संध्याकाळी काय करायचंय, तुम्हाला 1 ग्रीन टी घ्यायची आहे किंवा तुम्ही ना लिंबू पाणी सुद्धा संध्याकाळी घेऊ शकता. जर तुम्हाला ग्रीन टी आवडत नसेल तरच सांगते हा, लिंबू पाणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि त्यासोबत तुम्हाला ना भाजलेले मखाने येतात, भाजलेले तुपामध्ये थोडेसे भाजायचे आहेत आणि त्यानंतरच मखाने खायचे. किंवा तुम्ही ह्या मुठीमध्ये बसतील एवढे चणे भाजलेले खाऊ शकता. किंवा तुम्ही स्प्राऊटचं चाट बनवू शकता. म्हणजे तुम्ही बघा, आपण उकडलेले जे मोड काढलेले कडधान्य असतात त्याचं तुम्ही चाट बनवून सुद्धा संध्याकाळी खाऊ शकता. मुरमुरे येतात, त्याच्यामध्ये मिक्स करा, भेळ बनवा, खूप छान तो संध्याकाळचा स्नॅक्स होतो. अजिबात त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही मसाल्यांचा जास्त वापर करायचा नाही, तेलाचा वापर करायचा आहे. वाटीभरती घ्या, पोट भरले राहतं. संध्याकाळचं जेवण सुद्धा यामुळे कमी जातं, जास्त भूक सुद्धा लागत नाही. आणि बिस्किट, वेपर्स हे सगळं खाणं बंद करा. तेलकट सगळं पूर्णपणे तुम्हाला पदार्थ हे बंद करायचे आहेत. आता रात्रीचं जेवण हे जमेल तेवढं लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर खूपच उशिरा होतोय तर जेवढं जमेल तेवढं हलकं जेवण तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 भाकरी, भाजी आणि सॅलड किंवा तुम्ही ना मूग डाळीची खिचडी सुद्धा बनवू शकता. खूप छान लागते आणि त्याच्यासोबत सॅलड. किंवा तुम्ही सूप बनवा, पनीर रोस्ट करून घ्या किंवा डाळ घ्या 1 वाटी आणि त्याच्यासोबत पनीर घ्या रोस्ट करून. बस एवढं जरी खाल्लं ना संध्याकाळचं तरीही चालेल. कारण जेवढं जमेल तेवढं आपल्याला संध्याकाळचं जेवण हे लाईटलीच घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर जेवण हे तुम्हाला झोपायला जाण्याच्या अगोदर 3 तास तरी अगोदर करायचं आहे. 2 किंवा 3 तासाचा तरी गॅप असला पाहिजे. लगेच जेवताय आणि लगेच झोपायला जाताय असं करायचं नाहीये. बघा, हा जो सगळा रुटीन सांगितलाय ना तुम्हाला मी, हा रुटीन तुम्ही फॉलो करून बघा. 8 दिवस फॉलो करून बघा आणि मला 9व्या दिवशी मला ना तुम्ही कमेंट्स करा की तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये काय चेंजेस दिसले. बघा, पहिल्या 2 दिवसातच तुम्हाला तुमचं शरीर एवढं हलकं वाटणार आहे ना, एवढं रिलॅक्स वाटणार आहे. तुम्ही स्वतःहून ह्या सगळ्या गोष्टी नंतर फॉलो करणार आहात. फक्त एवढंच की तुम्हाला ज्या गोष्टी आवडत आहेत त्याच तुम्हाला खायच्या आहेत. म्हणून असं नाही की बाहेरचं खा, असं नाही. ज्या जेवणामधल्या घरातल्या सांगितल्या आहेत तेच. आणि जेवणाचा टायमिंगसुद्धा फिक्स ठेवा. टायमिंग जास्त आपल्याला 1 वाजता जेवतोय तो काहीतरी 2 वाजता, काहीतरी 3 वाजता असं करू नका. तर तुम्हाला कोणते पदार्थांचं प्रमाण हे कमी करायचं आहे, तर सगळ्यात पहिला पदार्थ असणार आहे साखर. त्याच्यानंतर जे कोल्ड्रिंक्स, थंड ज्या आपल्याला आपण पेय पितो ना, ते तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कमी करायचं आहे. त्यानंतर बेकरी पदार्थ, तळलेले पदार्थ, जंक फूड, जास्त गोड पदार्थ हे आपल्याला थोड्या तरी प्रमाणात ना आपल्याला कमी करण्याचा तरी प्रयत्न करा. बंद करू नका. असं नाही की पूर्ण खाणंच बंद करा, कमी करा. कधीतरी 1 महिन्यातून एकदा तुम्ही खाताय चालेल, पण जास्तीत जास्त अति जर प्रमाण असेल तर तुमचं वेट लॉस आणि फॅट लॉस आणि थायरॉइड हा कधीच कमी होणार नाही आहे, उलट अजून वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी किती प्रमाणात खायच्या आहेत. तर तुम्ही कुठले पदार्थ हे दररोज तुम्ही खाऊ शकता. सगळ्यात पहिला पदार्थ आहे भरपूर भाज्या, डाळी, फळे, कडधान्य, दही, ताक आणि पुरेसे पाणी. बस पाणी हे प्या. सर्वात जास्त पाणी पिणं खूप गरजेचं आहे. किमान तुम्हाला 3.5 लिटर तरी पाणी प्यायचं आहे. शरीराला आता सवय नाही आहे, लगेच तुम्ही 3.5 लिटर पाणी प्यायला जाऊ नका. सुरुवातीला जर अगदीच तुम्ही 1 लिटर पाणी पिताय तर थोडं थोडं अर्धा लिटर, 2 लिटर असं करून करून तुम्हाला पाणी वाढवायचं आहे. एकाच दिवशी सांगितलं आहे म्हणून 3-3.5 लिटर पाणी पिऊ नका. त्रास होणार आहे, कारण शरीराला आपल्या सवय नाही आहे. पण पाणी हे तुम्हाला 3.5 लिटर तरी प्यायचंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर दररोज किमान तुम्हाला 30 मिनटं काढून तरी चालण्याचा प्रयत्न करा.
नियमित तुम्हाला थोडा वेळ का होईना पण एक्सरसाइज ही केली पाहिजे। मग त्याच्यामुळे तुम्ही काही करा, योगा करा, जिमला जात असाल तरीही चालेल किंवा घरी एक्सरसाइज करताय तरीही चालेल, पण थोडा वेळ स्वतःसाठी काढून तुम्हाला हे करणं गरजेचं आहे। चॅनलवरती एवढे सोपे एक्सरसाइज व्हिडिओ आहेत ना की ते तुम्ही एकदम इझिली फॉलो करू शकता। थायरॉइडसाठी सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। जर तुम्ही हा सगळा पूर्ण डाएट फॉलो करताय, त्याच्यासोबत एक्सरसाइज करताय, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला 8-10 दिवसातच खूप छान रिझल्ट दिसणार आहे। त्यामुळे नक्की करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, झोप तुम्हाला 7 ते 8 तासाची झोप ही घ्यायची आहे। आणि जास्त टेन्शन घेणं हे पहिलं सोडून द्या, याच्यामुळे खूप जास्त आजार होतात। त्यामुळे टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा, की ठरवा की मला हे करायचं आहे आणि मी करणारच। कारण हे बघा, तुम्हाला असं नाही की तुम्हाला थायरॉइड आहे म्हणजे खूप मोठा आजार आहे, नाही, तुम्ही तुमचा हा थायरॉइड पूर्णपणे कमी करू शकता, पूर्णपणे तुमचं औषधसुद्धा, तुम्ही गोळीसुद्धा बंद करू शकता। पण कधी, जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो कराल, थोडा वेळ लागेल पण रिझल्ट हा नक्की दिसणार आहे। त्यामुळे करून पहा, केल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही आहे, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला असंच गोळी खावी लागेल, असाच त्रास सहन करावा लागेल। त्याच्यापेक्षा सुरुवात करा, तुमच्या हातात आहे सगळं आणि तुम्ही करू शकता। आणि त्यामुळे नक्की करून पाहायचं आहे। आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा, कुठून व्हिडिओ पाहताय हे कमेंट्स नक्की करा। तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।